येवला तालुक्यातील हिंदू संघटनांच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, ज्यात रामगिरी महाराजांवरील गुन्हे त्वरित मागे घालण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने विंचूर चौफुली ते येवला तहसील कार्यालयापर्यंत हुंकार मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात असंख्य हिंदुत्ववादी संघटना तसेच पदाधिकारी यांच्यासह महिला वर्ग लक्षणीय भाग नोंदविला होता। जय श्रीराम, जय भवानी, जय शिवराय यांच्या नावाने जयघोष करीत संपूर्ण येवला शहरातून भगवे ध्वज हाती घेऊन हुंकार मोर्चा काढण्यात आला। निवेदनात हिंदू संघटनांनी जोरदारपणे दाव्यावर आवाज उठवला आहे की रामगिरी महाराजांविरोधात दाखल केलेले गुन्हे तात्काळ थांबवले जावेत। हे निवेदन हिंदू संघटनांच्या अनेक प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत दिले गेले असून येवला तालुक्यातील शांतता राखण्यासाठी आणि सामाजिक वातावरण सुधारण्यासाठी महंत रामगिरी महाराजांवरील विविध गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। साधू संतांचा आदर करावा, महाराष्ट्र सरकारने जेर सुरक्षा पुरवावी, कायदा सारखा असला पाहिजे, आम्हाला 2 मुलांचा कायदा आहे तर त्यांना का नाही अशी मागणी करण्यात आली। या प्रकरणामुळे येवला शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हिंदू संघटनांच्या मागणीवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करत तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदन देताना स्थानिक संत, महंत आणि हिंदू संघटनांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। विजय धामणे, सुदर्शन मराठी, येवला। अत्यंत हिंदू बांधव हा अत्यंत आक्रोश मनामध्ये ठेवून आज या ठिकाणी जमलेला होता। त्याचं कारण असं आहे की सद्गुरू गंगागिरी महाराजांची जी परंपरा, जी गादी आहे, त्या परंपरेनं सद्विचार, आचार विचार समाजाला शिकवलेले आहेत आणि गेल्या 4 पिढ्यापासून गंगागिरी महाराजांची भक्ती करणारा हा भक्तवर्ग आणि तमाम हिंदू बांधव जो दुखावला गेलेला आहे, जे गुरुवर्य महाराजांवर केसेस झालेत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर जे विचित्र प्रकारचे पोस्ट करण्यात आल्या आणि या गोष्टींमुळे सर्व हिंदू समाज अत्यंत आक्रोशाने या ठिकाणी जमलेला होता आणि सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी हम दो हमारे दो तो सबके दो होने चाहिए, समान नागरी कायदा झाला पाहिजे, म्हणजेच सर्वांना सारखा अधिकार असला पाहिजे, सर्वांची जशी 2-2 मुलं आहेत तसे सर्वांना 2-2 मुलं असले पाहिजे आणि जर आमच्या गुरुस्थानावर, आमच्या श्रद्धास्थानावर जर गुन्हे दाखल होत असेल तर अशा समाजाशी आम्ही कोणीही आर्थिक व्यवहार ठेवणार नाही असं सर्व समाज हिंदू बांधवांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि अत्यंत शांततामय मार्गाने हे आंदोलन करण्यात आलं।